क्रांती रेडकर वानखेडे तुम्हा सगळ्यांचं या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. स्वागत करूया आपल्या महफिलीमध्ये रंग भरणाऱ्या आपल्या म्युझिक मास्टरचं, म्हणजेच अविनाश चंद्रचूड यांचं. आणि आता स्वागत करूया या महफिलीला स्वरसाज चढवणाऱ्या आपल्या वाद्यवृंदाचं. संगीत ही प्रत्येकासाठी एक भावना आहे. प्रत्येक जण आपले भाव व्यक्त करायला संगीताचा आधार घेतो. संगीत आपल्या आयुष्यातून निघून गेलं तर एक भावना आपल्यातून कमी होईल की काय असं वाटतं. अशाच भावनांची आज इकडे महफिल रंगणार आहे. भावगीतांनी आज इकडे हा मंच सजणार आहे. महाराष्ट्राला भावगीतांची खूप मोठी परंपरा आहे. राना रानात गेली शीळ ह्या गाण्यानी या परंपरेला 1931 साली सुरुवात झाली. G.N. जोशी यांनी ह्या गाण्याला संगीतबद्ध केलं होतं आणि ही परंपरा पुढे घेऊन जाण्याचं काम ते अनेक दिग्गज संगीतकारांनी केलं. गजानन वाटवे, वसंत प्रभू, सुधीर फडके, यशवंत देव, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर ते अशोक पत्की आणि श्रीधर फडके ही त्यातली काही मोजकी नावं. ह्याच सगळ्या दिग्गजांच्या भावगीतांचा उत्सव इकडे साजरा होणार आहे. आणि ह्या उत्सवाला परिसस्पर्श द्यायला आज आपल्याकडे एक अष्टपैलू गायिका आपल्या सोबत असणार आहेत. बहिणाबाईंपासून ते फडावरच्या लावणीपर्यंत गायनातल्या सगळ्या प्रांतांमध्ये त्यांनी संचार केलेला आहे. आजपर्यंत जवळपास 425 चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. गेली 47 वर्ष त्यांची गायन तपश्चर्या सुरू आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गायिका उत्तराताई केळकर यांचा. कुणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार येणार ग. तुम्हाला कसं वाटतंय आमच्या महफिलच्या ह्या रंगमंचावर येऊन? छान, मस्तच वाटतंय. कारण एकतर मला असं कळलं की इथे दरवेळी वेगळी थीम असते आणि त्याच्यावरती अविनाशजींसारखे कसलेले संगीतकार त्याच्यावरती कमेंट्स करतात. नवीन नवीन काही शिकायला मिळतं याच्यातनं. आणि ही कल्पना खूप छान आहे. गप्पा गोष्टी, परत मध्ये पझल्स, गाणी, असं सगळं एकत्र आहे. त्यामुळे हा कार्यक्रम नक्कीच चांगला वाटतो. मराठी संगीतातली एक समृद्ध परंपरा ज्याला आपण असं म्हणू नक्कीच. शकतो ते म्हणजे भावगीत. हो, ह्या परंपरेबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे फार पूर्वीपासून हे भावगीताची परंपरा चालू आहे. पण खऱ्या अर्थाने जे गाजलं मराठी भावगीत ते म्हणजे पूर्वी लागायचं, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. तर हे गाणं इतकं गाजलेलं होतं की मला आठवतंय त्यावेळी प्रत्येक लग्न समारंभात हे गाणं गायलं जायचं, वाजवलं जायचं, म्हणजे बँडवरती वाजवलं जायचं. हे मला नक्कीच आठवतंय. आणि BBC वरती पहिलं भावगीत वाजवण्याचा मान ह्या गीताला मिळाला. पहिलं मराठी भावगीत. आणि लता मंगेशकरांनी हे गायलं होतं. वसंत प्रभू यांची चाल होती आणि पी सावळाराम यांचे शब्द होते. आणि रेडिओला इतक्या वेळा हे वाजायचं, शेकडोनी त्यांना पत्र यायची रोज की हे गाणं वाजवा म्हणून. शेवटी आकाशवाणीने अनाऊन्स केलं, रेडिओने अनाऊन्स केलं की तुम्ही आम्हाला पत्र पाठवू नका, आम्ही रोज हे गाणं लावू. म्हणजे इतकी त्या गाण्याची लोकप्रियता होती भावगीताची. खूप बरं वाटलं तुमच्याकडून. ह्या अशा छान गप्पा आम्हाला अजूनही ऐकायच्या आहेत. मी तुम्हाला आता बसण्याची विनंती करते आणि आपली महफिल आपण आता सुरू करूया. नक्की. येस, थँक्यू. कुणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार येणार. एका कलाकाराने सादर केलेली कलाकृती ही एवढी अजरामर होते की पुढे जाऊन ती कलाकृती ही त्या कलाकाराच्या आत्मचरित्राचं नाव बनून जाते. शतदा प्रेम करावे, अरुण दाते यांचं आत्मचरित्र. दातेंच्या घरामधलं वातावरण हे वकिलीचं. वडील बॅरिस्टर होते आणि संगीतप्रेमी होते. हिंदुस्थानातील प्रख्यात गायक वादकांनी अरुण दातेंच्या घरी येऊन त्यांची कला सादर केलेली होती. त्यामुळे गायनाचे बाळकडू हे त्यांना त्यांच्या लहानपणीच मिळाले होते. पण अरुण दाते हे गायक म्हणून उत्तम आहेत याची जाणीव ही पु ल देशपांडे यांनी त्यांच्या वडिलांना करून दिली. पुढे जाऊन कुमार गंधर्वांनी अरुण दाते यांना गाणं शिकवलं आणि त्यानंतर जवळजवळ 6 दशकं त्यांची कारकीर्द चालू राहिली. 2600हून अधिक मैफिली त्यांनी जगभरात केल्या. ऐकूयात त्यांचंच एक गाजलेलं गाणं. यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं, मंगेश पाडगावकर यांनी गीतबद्ध केलेलं आणि अरुण दाते यांच्या आवाजाने अजरामर झालेलं गाणं या जन्मावर या जगण्यावर. या जन्मावर
जगण्यावर शतदा प्रेम करावे.
मंदार, खूपच सुंदर गाणं झालं धन्यवाद. थँक्यू. आणि खूप छान असा समा इथे बनला आहे. मला सांग की अशी गाणी भावगीतं गाताना लाईव्हला ऑडियन्सच्या मनापर्यंत पोचतोय, त्यांच्या मनाला आपण हात घालतो आहे, हे फिलिंग एक परफॉर्मर म्हणून कधी येत असतं? सगळ्यात आधी इतके सुंदर शब्द गायला मिळतात, म्हणजे अगदी आपली स्वतःची वाणी शुद्ध झाल्यासारखीच वाटते. आणि ह्या गाण्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की आज हे तिघही जण आपल्यामध्ये नाहीत दुर्दैवाने. देव काका ज्यांनी हे गाणं बांधलं, पाडगावकर काका ज्यांनी लिहिलं गाणी, दाते काका ज्यांनी हे गाणं गायलं, पण मी ह्या तिघांना डोळ्यासमोर ठेवून हे गाणं गातो, कारण बोले तेसा चाले त्याची वंदावी पावले ह्या उक्तीप्रमाणे हे तिघही जण हे गाणं शेवटपर्यंत जगलेत. वा. त्यांनी फक्त लिहून ठेवलं नाही किंवा त्यांनी फक्त संगीत दिलं नाही आणि फक्त गायलं नाही, तर हे गाणं जणू आपल्यासाठीच एक प्रेरणा आहे असं समजून ते आयुष्यभर ते गाणं जगले. आणि मला असं वाटतं की ह्या प्रकारची गाणी गाताना ही एक सकारात्मकता तुम्हाला मिळतच असते स्वतःला, त्यामुळे वेगळं काही प्रयत्न करावे लागतात असं वाटत नाही. निश्चित निश्चित. आणि मी आता वळते आहे आमच्या म्युझिक मास्टरकडे. ह्या गाण्याविषयी काही आठवण आहे का तुझी अभि दादा? क्रांती, माझ्या खूप आठवणी आहेत, कारण की या गाण्याचे संगीतकार यशवंत देव यांच्याबरोबर मी, मंदार आणि उत्तरारांनी तर त्यांच्याबरोबर एक अल्बम केला आहे बहिणाबाईंचा, आणि त्यातली गाणी आम्ही अनेक वेळा वाजवली आहेत. पण मला असं वाटतं की इस्पेशली हे जे गाणं आहे ना, हे इतकं पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्हिटी देवसाहेबांमध्ये कायम होती. म्हणजे त्यांच्याबरोबर कुठलंही गाण्याचं जेव्हा सिटिंग असायचं ना, तेव्हा ते सारखे हसवायचे तुम्हाला, आणि ती पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये होती. मग त्या सिटिंगमध्ये त्यांच्याकडे एक अशी शैली होती त्यांच्या बोलण्यात की प्रत्येक गोष्टीतनं ते एक प्लेझंट आणि पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर करायचे. आणि हे गाणं कायम जेव्हा मी परफॉर्म करतो किंवा मी कोणीही परफॉर्म करतो, तेव्हा त्यांच्या त्या पॉझिटिव्हिटीची आणि आयुष्यात कसं असावं ह्याचं ते साक्षात उदाहरण होते, आणि त्या गोष्टीची कायम आठवण बरोबर राहते. त्यांचं काम आपल्याला ऑडिओजमधून ऐकू येतं, पण मुळात ते कसे होते हे ह्या मंचावर तुम्हाला ह्या गप्पांमधनच ऐकायला मिळणार आहे. अजून आम्हाला तुझ्याकडून खूप गाणी ऐकायची आहेत इथे. जरूर जरूर. ऑल द बेस्ट. आणि तू आता बॅक स्टेजला जाऊ शकतो. थँक्यू. थँक्यू मंदार. महाराष्ट्राचं महादैवत खंडोबा, खंडोबाची आराधना करणारं हे आपलं पुढचं गाणं. देवाची आराधना, भक्ती म्हटलं की आपल्याला आठवतात ती भक्तिगीतं, पण लावणीमधून पण देवाची आराधना होऊ शकते हे ज्ञानोबा उत्पात यांनी आपल्याला दाखवून दिलं. नवरा माझा नवसाचा ह्या चित्रपटामधील चला जेजुरीला जाऊ ही लावणी त्याचंच एक उदाहरण. ज्ञानोबा उत्पात यांनी लिहिलेली, जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजाने फुललेली लावणी चला जेजुरीला जाऊ ऐकूयात. चला जेजुरीला जाऊ, 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 चला जेजुरीला जाऊ. अबलख घोडा, एक आला अबलख घोडा, त्याची रेशीम खाली सोडा, त्याची रेशीम खाली सोडा. माग बसा मी पुण्यात बसते, माग बसा मी पुण्यात बसते, जगाला कौतुक दाऊ. चल जेजुरीला जाऊ, चल जेजुरीला जाऊ, चल जेजुरीला जाऊ, चल जेजुरीला जाऊ.
गडावर जाऊ, जेजुरी गडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू, देव मल्हारीला पाहू. आपण दोघं जोडी जोडीनं, आपण दोघं जोडी जोडीनं बेल भंडारा वाहू. चल जेजुरीला जाऊ, 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 चल जेजुरीला जाऊ. हां. वा 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 वा. या गाण्याबद्दलच्या तुमच्या काही आठवणी? ह्या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर एकदा एका फंक्शनला मला सचिनजी भेटले होते हां. आणि ते म्हणाले मी एक पिक्चर करतोय आणि त्याच्यात एक लावणी आहे आणि त्या लावणीसाठी मला तुमचाच आवाज पाहिजे, काही झालं तरी तुमच्याच आवाजातनं मला करायची ही लावणी, तर मी तुम्हाला लवकरच फोन करीन. मग त्यांचा आला 10-15 दिवसांनी फोन आला की ट्रॅक रेडी आहे आणि तुम्ही या. मग मी त्या दिवशी गेले आणि मग आधी चाल मला सांगितली आणि जितेंद्र कुलकर्णींनी चाल सांगितली. मग मी म्हणायला सुरुवात केली आणि अक्षरशः मी म्हणत होते तर सचिनजींना मला वाटतं वेगवेगळ्या स्टेप्स सुचत होत्या, तर त्याच्यावर ते आतमध्ये रेकॉर्डिंग रूममध्ये अक्षरशः डान्स करत होते, म्हणजे छोट्या छोट्या अशा स्टेप्स ते करत होते अच्छा तिकडे. अच्छा. बघून म्हणजे एवढे ते त्याच्यात एनग्रॉस झालेले होते, अगदी अगदी. त्यामुळे मजा आली. नंतर ती Yes. खूप फेमस झाली, त्यामुळे सगळीकडे फरमाईश होतेच त्या लावण्याची. अगदी अगदी. अभि दादा? तर जसं उत्तराताई म्हणल्या तसं सचिन पिळगावकर हे स्वतः चतुरस्त्र आहेत आणि त्यांना सगळ्याच गोष्टीत फिल्ममधल्या म्हणजे दिग्दर्शन असेल, ॲक्टिंग असेल, तसं ते स्वतः गातात सुद्धा आणि त्यांना म्युझिकचा फार जबरदस्त सेन्स आहे. त्यामुळे बॅकग्राऊंड स्कोअर असेल किंवा गाणी असतील त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे कायम कमालीचं असतं. आणि माझा खूप चांगला मित्र जितेंद्र कुलकर्णी ह्यांनी हे गीत संगीतबद्ध केलं आहे, त्यामुळे हे गाणं आम्ही नेहमी स्टेजवरती घेतो आणि उत्तराताईंनी ते कमालच गायलं आहे. आज खूप मजा आली उत्तराताई हे Thank गाणं you, तुमच्याबरोबर सादर करताना. थँक्यू. सो उत्तराजी, मी तुम्हाला बसण्याची विनंती करते आणि आपण ह्यापुढे सुंदर गाणी ऐकायची आहेत आणि हो. खूप गप्पा मारायच्या आहेत. नक्की. भावगीतांमध्ये सगळ्यात जास्त कुठली भावना वापरली गेली असेल तर ती म्हणजे प्रेम. याच प्रेमाचा उत्कट पदर म्हणजे शृंगार. शृंगारामध्ये योग्य उपमा, रूपक वापरली तर त्या भावना अत्यंत तरल पद्धतीने आपल्यापर्यंत येऊन पोचतात. शांता शेळके यांनी त्याच शृंगाराचं वर्णन हे अत्यंत समर्पक शब्दात केलेलं आहे. ऐकूया. शांता शेळके यांनी गीतबद्ध केलेलं, हेमंत भोसले यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत शारद सुंदर चंदेरी रात. शारद सुंदर
वा वा वा, सावनी काय कमाल गायलीस ग. Thank आणि you. तू जशी अशी छान दिसतेस त्या पद्धतीचा तुझा पेहराव आहे आणि तो अख्खा वेस्टर्न वाला एक जो फील तू आणला आहेस आणि तुझ्या आवाजाने तर जादूच केली ह्या गाण्यामध्ये. थँक्यू तुला काय वाटत होतं गाताना? खरं सांगू का, हे सगळं मॅजिक जे क्रिएट आत्ता झालं त्याचं सगळं क्रेडिट ह्या सगळ्या जणांचं आहे. एकदा जोरदार टाळ्या ह्या सगळ्या कमाल म्युझिशियनसाठी. आणि थँक्स टू अविनाश दादा की त्यांनी ह्या गाण्याला एका वेगळ्या प्रकारे ट्रीट Exactly. केलं आणि मला वाटतं तोच जास्ती चांगलं मी सांगू इनफॅक्ट शकेल. तुझ्याकडे येणारच होते. तो जो अख्खा अरेबिक तू फील आणला आहेस तो मी फर्स्ट टाइम म्हणजे असा अनुभवला आहे. आणि काय वाद्य होतं तू काय वाजवत होतास? आज जे इन्स्ट्रुमेंट मी वाजवतोय ते ॲक्च्युली इट्स अ कंट्रोलर की ज्याच्यामधनं माझ्या लॅपटॉपमध्ये सॅक्सोफोनचा जो व्हॉइस आहे म्हणजे सॅक्सोफोनचे सॅम्पल्स माझ्याकडे आहेत आणि ते मी ब्लो करतोय आणि इट साऊंड्स जस्ट लाईक अ सॅक्सोफोन. आणि ह्या गाण्याची जी सुरावट आहे आणि अरेबिक स्केल जी असते मी वाजवून दाखवतो तुला. म्हणजे वा, सो ही स्केल मला कायम इन्स्पायर करते की त्या अरेबिक झोन मध्ये हो कुठेतरी म्हणून मला छोटंसं एक- हबीबीच आहे कम्प्लिटली. Correct. असंच वाटतंय ते. आणि उत्तरताई मला तुमच्याकडे यायचंय कारण की आशा भोसले यांच्याबरोबर तुम्ही बरंच काम केलेलं आहे, त्यांच्याबरोबर गायला सुद्धा आहात. तर त्यांच्याबरोबरचा एखादा अनुभव किंवा एखादा किस्सा काही आहे तुमच्याकडे? आशाताईंबद्दल काय मी बोलणार, त्या माझ्या मनातल्या गुरु आहेत. जरी मी त्यांच्याकडे गाणं शिकलेलं नसले तरी कायम मी त्यांना गुरुच मानले आहे, त्यांनाही माहिती आहे. तर त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा असे म्हणजे आम्ही एकत्र भेटलेलो आहोत आणि ते क्षण खरंच मी माझ्या हृदयाच्या कप्प्यात अगदी जपून ठेवलेले आहेत. पण एक सांगण्यासारखा किस्सा आहे तो म्हणजे मध्यंतरी जेव्हा देवसाहेबांना 85 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्यांच्या आशाबाईंच्या हस्ते त्यांचा सत्कार होता आणि पहिल्यांदा पहिला इंटरव्हलपर्यंत मी रवींद्र साठे, श्रीधर फडके वगैरे आम्ही त्यांची गाणी गायलो देवसाहेबांची. आणि त्याच्यानंतर इंटरव्हलनंतर तो सत्कार समारंभ होता. त्यावेळी बरेच लोक त्यांना फरमाईशी करत होते, पण त्या कुठच्या तरी वेगळ्या म्युझिक डायरेक्टर्सच्या फरमाईशी होत्या. तर त्याच्यावरती आशाबाई म्हणाल्या, नाही आज देवसाहेबांचा वाढदिवस आहे तर तुम्ही त्यांचं गाणं मला एखादं सांगा. तर ते मी म्हणेन. तर माझ्या शेजारी श्रीधर फडके बसले होते तर ते म्हणाले, तू सांग ना, तुला माहिती आहेत ना गाणी त्यांची, तर तू सांग ना त्यांना. तर मी त्यांना अशी स्टेजच्या खालती उभं राहून सांगितली ही गाणी आहेत देवांची. तर मला म्हणाले, तू वरती आहे ना. आणि वरती आल्यावर पहिलं मला त्यांनी मिठी मारली. मला म्हणाले, हे बघ आता तू जे सांगितलंस ते मला थोडं थोडं गाणं आठवत आहे, विसरशील का असं मला. तर आता मला काही ते नीट सगळं आठवत नाही, तर आता हे अख्खं गाणं आपण दोघी मिळून म्हणूया. पण तेव्हा तुम्ही अख्खं गाणं गायलात, इथे 2 ओळी तरी आमच्यासाठी झाल्या पाहिजेत. विसरशील खास मला दृष्टियाड होता, विसरशील खास मला दृष्टियाड होता, वचनेही गोड गोड देशी जरी आता, विसरशील खास मला. काय शब्दांची जादू अशी आहे. संगीतकार अनिल अरुण ही जोडी आधी हिंदीमध्ये म्युझिक अरेंजमेंट करत होती. त्यांना मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा यायचं होतं आणि त्यांना मराठीत संगीतकार म्हणून काम करायचं होतं. पण काही केलं त्यांना तो ब्रेक मिळेना. त्यासाठी ते अनेक थोरा मोठ्यांचे किंवा ज्येष्ठ संगीतकारांचे, गायकांचे ॲडवायजेस घेत होते, सल्ला घेत होते. पण काही केल्या काही योग जुळून येत नव्हता. ते एकदा असेच ते आशा भोसले यांच्या घरी गेले होते काही सल्ला घ्यायला आणि त्यांच्यासमोर एक गदी माडगुळकरांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका होती. तर त्या म्हणाल्या की ही पत्रिका आहे आणि ह्या पत्रिकेवर ना गाण्यांच्या काही ओळी लिहिल्या आहेत आणि हे गाणं लग्नामध्ये कोणतरी वेगळाच संगीतकार त्याला चाल लावून सादर करणार आहे. तर हे जे बोल आहेत ना ह्याला तुम्ही संगीत द्या, मग बघूया कसं काय होतं ते. अनिल अरुण ह्या जोडीने त्या गाण्याला संगीत दिलं आणि ते गाणं आशाबाईंच्या आवाजात नंतर प्रदर्शित केलं. आणि ते गाणं म्हणजे ओटीत घातली मुलगी विहीणबाई. हे गाणं नंतर प्रचंड गाजलं आणि अनिल अरुण ह्या जोडीचा मराठी संगीतसृष्टीतला प्रवास सुरू झाला. त्यापुढे त्यांनी मराठीमध्ये एकाहून एक प्रसिद्ध गाण्यांना चाली दिल्या.
असंच अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे आपलं पुढचं गाणं. शांताराम नांदगावकर यांनी गीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांच्या आवाजातील रुपेरी वाळूत. दीपिका खूप मस्त झालं गाणं. थँक्यू. आणि तुला काय वाटत होतं हे गाणं गात असताना? एकतर ज्यांनी हे गाणं गाऊन ठेवलंय त्यांची कुठली आपण गाणं म्हणजे एक मोठं मला आव्हान पेलल्यासारखं वाटतं. खरंय. आणि ते आशाबाईंनी इतकं सुंदर गायलंय त्यामुळे मला ते गाताना तितकीच मजा आली. दीपिका, तुझ्याकडून अजून पण आम्हाला खूप छान छान गाणी ऐकायचीच आहेत आणि ह्या पुढेही महफिलच्या रंगमंचावर तू परफॉर्म करावंस अशी आमची इच्छा आहे. तोपर्यंत तू बॅकस्टेजला रेस्ट कर आणि आपण तुझं पुढचं गाणं नक्कीच ऐकू. एकदा शाहीर साहेबांचं म्हणजे शाहीर साबळेंचं गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं आणि देवदत्त साबळे म्हणजे त्यांचे चिरंजीव हे तिथे स्टुडिओमध्ये हजर होते आणि बाबांचं गाणं ऐकून त्यांना अशी एक लहर आली संगीताची की त्यांनी असं ठरवलं की आपण पण गाणं लिहिलं पाहिजे, आपण पण त्याला संगीतबद्ध केलं पाहिजे आणि ती म्युझिक डायरेक्टर बनण्याची एक जिद्द त्यांच्यात निर्माण झाली. त्यांनी 2 गाणी लिहिली सुद्धा, त्याला संगीतबद्ध सुद्धा केलं आणि खळे काकांकडे ते पोहोचले. बाबांचा रेफरन्स वगैरे सगळं सांगितलं आणि खळे काकांना ती गाणी जाम आवडली. त्यांना त्याची चाल फारच आवडली. ते म्हणाले छान गाणी झाली आहेत आणि छान लिहिली आहेत, पण फक्त ही अजून छान पद्धतीने लिहिली जाऊ शकतात. मग देवदत्त साबळे म्हणाले मग आता काय करू मी? तर खळे काका म्हणाले तू एक काम कर, तू ना शांता शेळकेंकडे जा आणि त्यांच्याकडून ही गाणी लिहून घे आणि मग आपण बघूया काय होतं ते. देवदत्त साबळेंनी तसंच केलं. ते शांता शेळकेंकडे गेले.
मग देवदत्त साबळेंनी ती गाणी शांता शेळके यांच्याकडून लिहून घेतली आणि त्याला संगीतबद्ध सुद्धा केलं. आणि खळे काकांना ती गाणी प्रचंड आवडली. ती गाणी पुढे जाऊन प्रचंड गाजली सुद्धा. आणि खळे काकांना त्या गाण्यांपैकी एक गाणं जे खूपच आवडलं ते होतं ही चाल तुरु तुरु. आणि तेच गाणं आता आपण ह्या रंगमंचावर ऐकणार आहोत. आणि ते गाणं सादर करण्यासाठी आपल्या समोर येतोय आपला सगळ्यांचा लाडका गायक अभिजित. अरुण दाते ह्यांना भावगीत गायक म्हणून ओळखलं जातं. पण एकेकाळी अरुण दाते ह्यांनी मी गझल सोडून काहीही गाणार नाही असं ठरवलं होतं. 1962-63च्या सुमारास अरुण दाते ह्यांनी त्यांचं पहिलं वहिलं मराठी गाणं गायलं. श्रीनिवास खळेंना अरुण दाते ह्यांच्या एका उर्दू गझलवरून एक चाल सुचली आणि नंतर त्यांनी ते गाणं अरुण दाते ह्यांच्याकडूनच हट्टाने गाऊन घेतलं. आणि ते गाणं म्हणजे शुक्र तारा मंद वारा. गझल गायक ते मराठीतील प्रख्यात भावगीत गायक हा अरुण दाते ह्यांचा प्रवास अचंबित करणारा आहे. ऐकूयात मंगेश पाडगावकर यांनी गीतबद्ध केलेलं आणि श्रीनिवास खळे
इतकं सुंदर झालं हे गाणं, इतकं सुंदर म्हणजे मला शब्दात वर्णन करता येत नाही आणि काहीतरी एका वेगळ्या लेवलला झालं गाणं आणि हा पूर्ण परफॉर्मन्स. आणि आता मला उत्तराताईंकडे वळायचं आहे. उत्तराताई, अरुण दत्तेंबरोबर तुम्ही काम केलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल काय आठवणी आहेत तुमच्या जाणून घ्यायचे. त्याच्या आधी मी या दोघांनाही खरंच तुमच्या दोघांचं खूप कौतुक. कारण इतकं सुंदर गाणं, शब्द तर छान आहेत, चाल पण सुंदर आहे, पण तितक्याच भावनेनी ओतप्रोत असं भरलेलं तुम्ही गाणं धन्यवाद सादर उत्तराताई. केलं. थँक्यू. थँक्यू. अरुण दाते म्हणजे खरंच खूप मोठे कलावंत. आणि ज्या काळात आकाशवाणीला अनन्यसाधारण महत्त्व होतं, म्हणजे त्यावेळी कुठचेही चॅनल्स नव्हते, त्या काळात मॅक्झिमम गाणी ही अरुण दत्तेंची रेकॉर्ड झाली होती. म्हणजे त्यांना हे भाग्य लाभलं की चांगली चांगली गाणी कित्येक वेळा रेकॉर्ड होतात पण ती लोकांपर्यंत पोचतच नाहीत. पण ते असे भाग्यवान होते की त्यांना चांगली गाणीही मिळाली आणि तेवढ्याच ताकदीने ती रेडिओवरनं अगदी लोकांच्या घराघरात आणि मनामनात जाऊन पोचली. दुसरं सांगायचं म्हणजे मी त्यांच्याबरोबर काही शोज केले होते शुक्रताराचे. आणि ते शोज करत असताना काय व्हायचं की मग मी माझी गाणी पण म्हणायचे, लावण्या बिवण्या म्हणायचे. मग लावण्या सुरू केल्या की मग लोकांचे वन्समोर यायला सुरुवात व्हायची. तर मग मला ते म्हणायचे, तुमच्या लावण्यांना फार वन्समोर मिळतात माझ्या कार्यक्रमामध्ये. मग ते म्हणाले, नाही नाही, आता ह्याच्या पुढे ना मी असं करणार आहे की मी एक लावणा गाऊन घेणार आहे, म्हणजे गाणार आहे आणि तो करून घेणार आहे. मग त्यांनी खरोखरच त्या मंगेश पाडगावकरांकडनं त्यांनी लावणा तो लिहून घेतला. जपून चाल पोरी जपून चाल, बघणाऱ्या माणसाच्या जीवाचे हाल, हा त्यांनी लावणा पाडगावकर काकांकडे लिहून घेतला. खरे काकांनी त्याला चाल दिली. हां, मला जरा 2 ओळी गाऊन दाखवशील. जपून चाल, जपून चाल पोरी जपून चाल, जपून चाल पोरी जपून चाल, बघणाऱ्या माणसाच्या जीवाचे हाल, बघणाऱ्या माणसाच्या जीवाचे हाल, पोरी जपून चाल, जपून चाल पोरी जपून चाल. वा वा वा, क्या बात आहे. थँक्यू. 2 ओळी आणि एक गायल्या. अजून मला सांगावंसं वाटतंय, कारण मला सांगावंसं आणि बोलावंसं का वाटतंय, कारण ह्या दाते काकांनी जेव्हा गाणं थांबवलं गायचं, तेव्हा तो शुक्रतारा कार्यक्रम, आता मी आणि एक श्रीरंग भाव आहे माझा मित्र, आम्ही दोघं हा नवा शुक्रतारा म्हणून आम्ही हा कार्यक्रम गातो. आणि त्या निमित्ताने अनेक किस्से अतुल दातेकडनं आम्हाला ऐकायला मिळतात. ह्याच्यापेक्षा वेगळा एक किस्सा असा की जवळपास 55 वर्ष ह्या गाण्याला होऊन गेली आणि ते गाणं इतकं का टिकलं, कारण श्रीनिवास खळे काकांनी सुद्धा त्याच्यामध्ये इतका जीव ओतला की ही त्यांची 11वी चाल आहे शुक्रताराची. ह्याच्या आधी 10 जरी त्यांनी त्या केल्या असतील तर तितक्याच उत्तम असतील, पण त्या त्यांना केवळ भावल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी ही केलेली चाल ही 11वी चाल आहे आणि ती आपण आता गेले जवळपास 55 ते 60 वर्ष ऐकतोय आणि पुढे आपण तेवढीच ऐकणार आहोत. आमचं नशीब आहे की आम्हाला तू ह्या स्टेजवर लाभलास आज आणि तुम्ही दोघंही. Thank you. Thank you so much. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणखीन पण गाणी तुमची ऐकायची आहेत. ऑल द बेस्ट. 1931 साली सुरू झालेली भावगीतांची परंपरा ही 21व्या शतकापर्यंत ज्यांनी जिवंत ठेवली त्यातलं एक नाव म्हणजे श्रीधर फडके. वडिलांचा संगीताचा वारसा हा खऱ्या अर्थाने श्रीधर फडक्यांनी पुढे चालू ठेवला. फिटे अंधाराचे जाळे, मी राधिका मी प्रेमिका, सांज ये गोकुळी ह्यासारखी एकाहून एक दर्जेदार गाणी श्रीधर फडके यांनी या संगीत सृष्टीला दिली. त्याचसोबत ऋतू हिरवा सारखा एक सदाबहार गाण्यांचा अल्बम सुद्धा त्यांनी दिला. ऐकूयात याच अल्बम मधील एक गाणं. नितीन आखवे यांनी गीतबद्ध केलेलं, श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांच्या सुरेल आवाजाने सजलेलं गाणं.
पण दिसतंय जे असं मध्येच वाजायचं कुठे कुठे, पण ते वाजलं की एक वेगळी गंमत यायची. काय आहे ते नक्की आणि आम्हाला सांग ना त्यावर. क्रांती, आपण मैफिलच्या प्रत्येक एपिसोडमध्ये एक नवीन कुठलं तरी वाद्य आणतो आणि पहिल्या एपिसोडला आपण स्ट्रिंग सेक्शन होता. येस. लावण्यामध्ये आपण ढोलकी आणि लॅटिन परकशन्स अशी एक जुगलबंदी केली. नंतर आपण ट्रम्पेट्स आणले. तसं या आपल्या भावगीतांच्या एपिसोडला जे वाद्य आज इथे आलंय त्याचं नाव आहे व्हायब्रोफोन. व्हायब्रोफोन. तर फार जुन्या काळापासनं हे वाद्य बॉलिवूडमध्ये, म्हणजे आपल्या सगळ्या जुन्या गाण्यांमध्ये जे गाणं, ज्या गाण्यांच्या मागे जे वाद्य वाजलंय ते व्हायब्रोफोन आहे. ओके. तर तू विचारशील की नक्की हे एवढं प्रॉमिनंटली तुला ऐकू आलं नसेल किंवा नक्की या वाद्याचे पीसेस तुला माहिती नसतील. ह्याचं रिझन असं आहे की हे जे वाद्य आहे हे हार्मनीजसाठी वापरतात. म्हणजे गायकाच्या मागे, गाण्याच्या मागे जे चाललं असतं ते ह्या वाद्यावरती चाललं असतं. हे वाद्य प्रत्येक गाण्यामध्ये जवळजवळ आहे. आणि मी आज आपल्याकडे जे खास वादक आले आहेत, ही परंपरा जपली ज्यांनी या वाद्याची, ते आहेत निलेश देवस्थळी. निलेश माझा खूप चांगला मित्र आहे. तो उत्तम अकॉर्डियन पण वाजवतो, सिंथेसायझर पण वाजवतो. पण ह्या वाद्याचा रियाज सतत चालू ठेवायला लागतो, कारण की हे दोन्ही हातात ज्या स्टिक्स तू बघतेस त्या स्टिक्स घेऊन हे वाद्य, निलेश या स्टिक्स दाखव, म्हणजे ह्या 4 स्टिक्स आहेत आणि ह्याच्यातनं ते हार्मनीज या फॉर्ममध्ये वाजतं. आत्ता ना सावनी, तुझी जे लाईन तू आम्हाला ऐकवलीस ना, शकुनाच्या मेहंदीने शकुनाच्या मेहंदीने सजली रे. हा जो आवाज आपण ऐकतो तो व्हायब्रोफोनचा आहे. आणि पूर्ण गाण्याच्या मागे आपण असं म्हणतो ना की एक मखमली चादर असावी जणू, अगदी, अगदी, अगदी. तसं हे 2 वाद्य एखादा असतात. पडदा हलतो ना, ऍब्सोल्युटली तसा ऍब्सोल्युटली लहरा तसा तो आमचा म्युझिकल पडदा आहे. आणि ह्याच्यातनं हे वाद्य वाजवणारे फार दिग्गज एक कलाकार होते ज्यांचं नाव होतं बझी लॉर्ड्स, ज्यांनी लग्जागलेसारख्या गाण्यामध्ये जे काही भरलंय. आणि ते सर्वसामान्य माणसाला कळत नाही की ते जे वादन आहे त्यातनं जे हार्मोनीज येतात त्यातनं कसा इफेक्ट बदलत जातो. पण त्या हार्मोनीज ज्या असतात त्या तुमच्या मनावरती ग्रीप घेत असतात आणि त्या मागे राहून खूप पुढचं काम करत असतात. तर 2 अशी वाद्य असतात, हे जे आहे व्हायब्रोफोन आणि दुसरं अकॉस्टिक गिटार, की ज्याच्यामध्ये कॉर्ड्स ज्या चालू असतात ना त्या कॉर्ड्समुळे गाणं भरत असतं आणि ते असं आपल्याला खूप छान वाटत असतं. तर हे या 2 वाद्यांची कमाल आहे. आज खास रेट्रो आणि भावगीत याच्यामध्ये हे खूप वापरलं गेलेलं आहे वाद्य, म्हणून निलेशला खास इथे आज आमंत्रित केलंय. वाव. संगीतकार हा त्याने संगीतबद्ध केलेल्या गाण्याची चाल विसरू शकतो असं कधी ऐकलंय का? पण हे खरंच झालंय. त्या गाण्याचं नाव आहे सखी मंद झाल्या तारका. इतक्या सुंदर गाण्याची चाल कोणी विसरू शकतं यावर विश्वासच बसत नाही ना. बाबूजी अर्थात सुधीर फडके ह्यांचा सुमधुर आवाज, राम फाटक ह्यांचं संगीत, ह्या गाण्याची आठवण आपण नंतर उत्तराताईंकडून ऐकूयातच. पण त्याआधी ऐकूयात सखी मंद झाल्या तारका. आणि हे गाणं आपल्या समोर सादर करण्यासाठी येतोय ऑफकोर्स मंदार आपटे.
हृदयात आहे प्रीत ओठात आहे गीत हृदयात आहे प्रीत ओठात आहे गीत ते प्रेम गाणे छेडणारा प्रेम गाणे छेडणारा सूर तू होशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाला तारका सखी मंद झाल्या तारका. मंदार, तू नेहमीच इतकं सुंदर गातोयस आणि प्रत्येक गाण्याला तू त्याचं त्याचं जे महत्त्व, त्याचं जे स्थान आहे ते व्यवस्थितरित्या देतोयस. आणि मला खरंच अविदादाचं इथे कौतुक करावं असं वाटतंय की ज्या गाण्याला साजेसा जसा सिंगर हवा त्या पद्धतीने तू, जसे म्हणतो ना आपण हिरे रत्न मोती शोधून शोधून आणतोस, त्या पद्धतीने तू इथे मंदारची निवड केलीस ही गाणी गाण्यासाठी. थँक्स अवी. आणि मंदार आहे ना हा आमच्या सगळ्यांचा खूप जुना मित्र आहे. अच्छा. आणि मला सांगायला नक्की आवडेल त्याच्याबद्दल की बाबूजींची गाणी असतील किंवा सुरेशजींची गाणी ही तो खूप अभ्यासपूर्वक गातो. आणि मला असं वाटतं की त्याच्या ओव्हरऑल म्युझिकवरच आता त्या सगळ्या गोष्टींचा एक खूप इन्फ्लुएन्स आहे. म्हणजे आपण सगळेच खरं तर कलाकार म्हणून जेव्हा लहानपणी आपण जे कलाकार बनतो ते पहिली गोष्ट आपण कोणाचं तरी गाणं ऐकतो ते आपल्याला खूप आवडतं, आपण ते इमिटेट करायला लागतो आणि आपली कला तिथे चालू होते. आणि पुढे जाऊन ती कला बहरते आणि कुठेतरी आपण आपल्या स्वतःला शोधायला लागतो आणि आपली एक वेगळी स्टाईल होते. पण मला वाटतं मंदारच्या गाण्यावरती ह्या गायकीचा, ह्या संगीताचा खूप जास्त इन्फ्लुएन्स आहे. मंदार बरोबर मी एक रिसेंटली फिल्म केली होती ज्याच्यात आम्ही दोघंही संगीतकार म्हणून काम करत होतो. ती सध्या काय करते, त्याच्यामधलं मंदारचं एक गाणं होतं कितीदा नव्याने. ते गाणं ऐकताना सुद्धा मला त्या गाण्याचा खूप इन्फ्लुएन्स मंदारच्या एक संगीतकार म्हणून एक विचारावरती वाटत होता. तुझी हरकत नसेल क्रांती तर मी मंदारला रिक्वेस्ट करतो की इनफॅक्ट मीच करणार होते तुझ्या आधी, पण आता प्लीज मंदार एकदा होऊन जाऊ दे 4 ओळी त्या गाण्याच्या. कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला
नव्याने वहावे कितीदा नव्याने तुला ठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे कितीदा झुरावे तुझ्याच साठी कितीदा म्हणावे तुझे गीत उठी कितीदा झुरावे तुझ्याच साठी कितीदा म्हणावे तुझे गीत उठी कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे कितीदा नव्याने तुला ठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे कितीदा नव्याने तुला ठवावे डोळ्यातले पाणी नव्याने थँक्यू अभि. खूप म्हणजे ह्या गाण्यामध्ये मला सांगायला आवडेल की देवे आणि कर्वे कोठारी ह्या माझ्या मैत्रिणींनी हे गाणं लिहिलं आहे. अमित पाध्येने ह्याचं संगीत संयोजन केलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉमिनंटली व्हायोलिन ऐकायला तर जे आमचा सगळ्यांचाच मित्र जितू ठाकूर याने वाजवलं आहे. पण आज तुझ्याकडनं अविनाशा उत्तम पियानिस्ट आहे आणि माझा अतिशय आवडता संगीतकार आहे. मी त्याला शूटच्या आधी खूप वेळा सांगितलं. त्यामुळे तुझ्याकडनं आज पियानोवर हे गाणं ऐकताना गाताना खूप मजा आली मला. थँक्स अविनाश. मला आता उत्तराताईंकडे वळायचंय. उत्तराताई, काय सांगाल मला ह्या गाण्याच्या किस्स्याबद्दल? एकतर रामभाऊ फाटकांचे अप्रतिम चाल असलेलं गाणं आहे आणि ह्याच्याबद्दलचा एक किस्सा मी ऐकलेला आहे की सर्वप्रथम हे गाणं पंडित भीमसेन जोशींनी आकाशवाणीसाठी गायलं होतं. ओके. आणि त्यानंतर बाहेर बाबूजींच्या आवाजात म्हणजे सुधीर फडक्यांच्या आवाजात हे रेकॉर्ड करायचं ठरलं. पण रामभाऊनं ह्या गाण्याची चालच आठवत नव्हती. तर त्यांनी श्रीकांत पारगावकर जे गायक आहेत पुण्याचे, तर त्यांना ती चाल सांगितली रामभाऊना आणि मग त्यांनी हे गाणं रेकॉर्ड केलं. बाबूजींना शिकवलं आणि रेकॉर्ड केलं. आणि रामभाऊंकडे मला पण पुष्कळ गायची संधी मिळाली. कारण रामभाऊ म्हणजे माझी ओळख झाल्यापासून ते अमेरिकेत राहायचे आणि जेव्हा जेव्हा ते अमेरिकेतनं इथे यायचे तेव्हा तिकडच्या प्रोड्युसरचं काहीतरी प्रोजेक्ट घेऊन यायचे आणि माझ्याकडनं हमखास ते वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाऊन घ्यायचे. शब्दाला शब्द जोडले, यमक जुळवलं की कविता तयार होते असा अनेक लोकांचा समज आहे. पण ते शब्द अचूक अर्थाचे असणं आणि त्यातून एक अर्थपूर्ण गीत निर्माण होणं यासाठी प्रतिभा लागते. उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. या पद्धतीचं काव्य लिहायला मनामध्ये एक मशाल सतत धगधगत असावी लागते. अशी धगधगती मशाल ज्यांनी आपल्या सगळ्यांच्याच मनात तेवत ठेवली ते म्हणजे सुरेश भट. एकीकडे सुरेश भट समाजाला अंधारातून उठून व्यवस्थेला आव्हान करायला सांगत होते, तेच दुसरीकडे मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग असं भावगीत पण लिहून जातात. ऐकूयात सुरेश भट यांनी गीतबद्ध केलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लता दीदींच्या आवाजाने प्रत्येकाच्या मनामध्ये मुरलेलं गाणं मेंदीच्या पानावर. हे गाणं आपल्या सगळ्यांसमोर सादर करण्यासाठी येते प्राजक्ता रानडे.
तुला कसं वाटलं हे गाणं गाताना? माझं मनापासून प्रचंड आवडीचं हे गाणं आहे. हां. आणि लता दीदी, आशाताई यांच्याबद्दल परत परत आपण बोलतो आहोत आणि त्या आम्हाला गुरुस्थानी कायम आहेत. आणि मला वाटतं की या गाण्याचा ॲम्बियन्स ना मला कायम आकर्षित करत आलाय. येस, वेगळ्या पद्धतीने बसवलेलं गाणं आहे हे. मी वळते अविदादाकडे. अविदादा, काय सांगशील ह्या गाण्याविषयी? मला असं वाटतं की जी जुनी गाणी होती जास्त शास्त्रीय संगीतावर आधारित होती, पण हे जे कंपोजिशन आहे त्याच्यामध्ये हार्मोनीजचा खूप छान वापर आहे. आणि इस्पेशली म्युझिक पीसेस जे आहेत फक्त मेंडोलिन या एकाच वाद्यावरती या अख्ख्या गाण्याचं म्हणजे म्युझिक इंटरल्यूड पीसेस त्याच्यावरती आहेत. Yes. पण ते इतके सुंदर आहेत. आणि मला असं वाटतं की म्युझिक अरेंजमेंट हा सुद्धा त्या गाण्याचा एक अविभाज्य इतका भाग आहे की खूप वेळानं आपण ते गाणं म्हणत असताना आधी इंट्रो म्हणतो त्या गाण्याचा, टंग 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 टटा डंग टंग. हां. इतकं ते गाणं आणि म्युझिक मर्ज झालेलं आहे या गाण्यामध्ये. Yes. आणि खरं बघायला गेलं तर खूप गायला अवघड आहे हे गाणं. त्यातली जी मेलडी आहे ना ती सोपी अजिबात नाहीये. ऑलवेज मला वाटतं गायिकेसाठी हे गाणं ऑलवेज चॅलेंजिंग असेल. कायमच. प्राजक्ता, मी तुला विनंती करते की तू बॅकस्टेजला जा, रेस्ट कर आणि पुढच्या गाण्याची तयारी कर. नक्कीच. थँक्यू. उत्तराताई, आपण खूप गप्पा तर मारल्या, पण आता वेळ झाली आहे ती काही खेळांची, जी आम्ही महफिलमध्ये प्रत्येक गेस्ट बरोबर खेळतो. आणि पहिला खेळ आपण फिरकीचा खेळायचा आहे. अच्छा. मागे ही स्क्रीन आहे, त्याच्यावर ही जी तुम्हाला दिसते महफिलची फिरकी आहे. तर ही फिरकी मी स्टार्ट म्हणणार तेव्हा फिरायला लागणार आणि तुम्हाला स्टॉप म्हणायचं आहे तेव्हा ती थांबणार. आणि ती फिरकी जेव्हा थांबणार तेव्हा ती वळेल आणि त्याच्या मागे एका संगीतकाराचं नाव लिहिलेलं असेल. आता तुम्ही इतक्या संगीतकारांबरोबर कामं केली आहेत, तर तुम्हीच काम केलेले संगीतकार असणार आहेत ते. बरं. सो ज्या संगीतकाराचं नाव येईल तुम्हाला त्या संगीतकाराचं तुम्ही गायलेलं गाणं गायचंय. अच्छा. ठीक आहे? ओके. खेळूया आपण. सो स्टार्ट. स्टॉप. पप्पी लहरी. आ गया हलवा वाला आ गया, आ गया हलवा वाला आ गया, रंग जमाने आ गया, धूम मचाने आ गया, रे आ गया हलवा वाला आ गया. आपण बघूया पुढचा संगीतकार कुठला येतोय. हां. स्टार्ट. स्टॉप. विश्वनाथ मोरे. वयात आलं जवान झालं, वयात आलं नि जवान झालं, लय लय साजरं दिस अन पारवळ घुमतय कस ग बाय बाय, पारवळ घुमतय कस, पारवळ घुमतय कस ग बाय बाय, पारवळ घुमतय कस, पारवळ घुमतय कस ग बाय बाय, पारवळ घुमतय कस. वा वा वा, क्या बात है. फारच सुंदर, मज्जा येते मला खरं तर. बघूया पुढचा संगीतकार कोण येतोय. स्टार्ट. स्टॉप. राम कदम. राम कदमांचं मी जे पहिलं गाणं अगदी आयुष्यात माझं मराठी पिक्चर मधलं पहिलं गाणं, अच्छा. ते म्हणते. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. तुम्ही जेव्हा ही प्रार्थना पहिल्यांदा गायलेलात, हो. जेव्हा रेकॉर्ड केली होती, हो, हो. तेव्हाचा काय अनुभव होता? खरं म्हणजे मराठीत मी जेव्हा पहिल्यांदा हे गाणं गायले त्याच्या आधी मी हिंदीमध्ये गायले होते. म्हणजे एक भूमिका म्हणून चित्रपट होता, त्याच्यात मला एक फक्त क्लासिकलचा पीस गायचा होता. माझे गुरुजी होते, त्यांनी उस्तादाची भूमिकेसाठी प्लेबॅक दिला होता आणि एक तरुण मुलगी म्हणजे स्मिता पाटील शिकतायत असं होतं. तर माझ्या गुरुजींनी माझं नाव रेकमेंड केलं आणि मला एक क्लासिकलचा पीस म्हणजे शुद्ध कल्याणमधला मी गायले. त्याच्यानंतर मग मी ओ.पी. नायर साहेबांकडे गायले आणि ती माझी LP आली होती आणि ती मी माझे मिस्टर असे बघत बसलो होतो. तेवढ्यात दारावर टकटक झाली, तर आम्ही दार उघडलं तर साक्षात राम कदम, आणि त्यावेळी त्यांचा पिंजरा वगैरे खूप गाजलेला होता. तर म्हटलं तुम्ही कसे काय माझ्या घरी आलात.
तर ते म्हणाले की नाही, मला अनंत माने प्रोड्युसर डायरेक्टर त्यांनी पाठवलं आहे आणि मला तुमचं गाणं ऐकायला सांगितलं आहे. अरे वा. तर मी थोडंसं काहीतरी गाऊन दाखवलं आणि मला त्यांनी दुसऱ्या दिवशी माझं सत्यम शिवम सुंदर रेकॉर्ड झालं. त्याच दिवशी दुपारी माझं आणि सुरेश वाडकरांचं एक ड्युएट पण त्यांनी रेकॉर्ड केलं. क्या बात आहे. अशी म्हणजे सुरुवात कसे झाली. योग जुळून येतात. उत्तराताई, सेंट कोलंबामध्ये तुमचं एज्युकेशन झालं, हो. त्यानंतर विल्सन कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन झालं. हो. तर हे सगळं असं असताना तुम्हाला म्हणजे एक म्हणतो ना, लावणीला एक ग्रामीण बाज लागतो, एक ठसका लागतो, हो. तो तुम्ही कुठून आणला तुमच्यामध्ये? तो मी म्हणजे विश्वनाथ मोरे आणि राम कदम यांच्याकडे खूप लावणी प्रधान पिक्चर्स होते त्यावेळी आणि त्या काळात खूप असे बनायचे पण खूप पिक्चर्स लावणीवाले. तर ते माझ्या घरी येऊन मला लावणीचं ट्रेनिंग द्यायचे दोघंही. म्हणजे जेव्हा जेव्हा रेकॉर्डिंग त्यांचं असायचं त्यानिमित्ताने आता पुण्याहून समजा आले राम कदम तर माझ्या घरी यायचे आणि मला ते गाणं अगदी 2-2, 3-3 रिहर्सल्स करून तो ठसका कसा यायला पाहिजे, तू लाज सोड लावणी गाताना असं म्हणायचे. उगाच लाजलीस तर तुला कॉन्शियसनेस येईल आणि मग ती भावना तुझ्यात तोंडून येणार नाही. तसंच मला विश्वनाथ मोरे पण की कुठे हलकं म्हणायचं, कुठे वजन देऊन म्हणायचं, कुठे नखरा आला पाहिजे, हे सगळं ट्रेनिंग मला त्या दोघांनी दिलं. आणि मग मला अक्षरशः लाईनच लागायला लागली पिक्चर्समध्ये लावण्यांची वगैरे आणि खूप मिळायला लागल्या. उत्तराताई, एवढ्या 2 मोठ्या दिग्गज संगीतकारांची नावं आता तुम्ही घेतली आणि त्यांच्याकडून तुम्हाला लावणीमधली जी गायकीमधली जी अदाकारी असते ती तुम्हाला शिकायला मिळाली आणि आता तीच अदाकारी आम्हाला ह्या रंगमंचावर बघायची आहे, अनुभवायची आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की 2 ओळी लावणीच्या होऊन जाऊ देत. मैफल गेली उठून तरबी तुम्ही रायला माग, तुम्ही रायला माग, महालात या एकांताला, महालात या एकांताला, इश्क खेळूया दोघं, पाठन का फिरवू राया वळवून का मान, पाठन का फिरवू राया वळवून का मान, थांबा देते मी पंचरंगी पान, थांबा 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 देते मी पंचरंगी पान, थांबा 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 देते मी पंचरंगी पान, पंचरंगी पान, पंचरंगी पान. कमाल कमाल. अखंड महाराष्ट्रात कुठेही डोहाळे जेवण असू दे, ह्या गाण्याचा विषय झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ते कुठेही असू दे, महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात असू दे, ते फिल्म सेटवर असू दे, एखाद्या सिरियलमध्ये असू दे किंवा कुठल्याही नाटकाच्या स्टेजवर असू दे, डोहाळे जेवण म्हटलं की त्याचं समीकरण म्हणजे हे गाणं, असं काहीसं झालेलं आहे या गाण्याच्या बाबतीत. आता तुम्ही विचार करत असाल हे कुठलं गाणं? एक्झॅक्टली मला तुम्हाला सांगायचीही गरज नाही. बनवा बनवी ह्या चित्रपटातलं कुणीतरी येणारं ग. एका नव्या आईला तिच्या बाळाबद्दल वाटणारी उत्सुकता, तिच्या बाळाविषयी वाटणारं प्रेम, या सगळ्या गोष्टी एकवटून आल्यात ह्या गाण्यामध्ये. हे गाणं आता ह्या रंगमंचावर आपण सादर करणार आहोत. हे गाणं शब्दबद्ध केलंय ते म्हणजे शांताराम नांदगावकर ह्यांनी आणि ह्याला म्युझिक दिलंय ते म्हणजे अनिल अरुण ह्यांनी आणि हे गायलंय स्वतः उत्तराताईंनी आणि अनुराधा पौडवाल ह्यांनी. आता ऐकूया उत्तराताईंच्याच आवाजात त्यांनीच गायलेलं गाणं कुणीतरी येणार
तुला तो मुलगी असेल ग कोणी असो तो किंवा ती फरक तुला सांग पडतो किती कोणी असो तो किंवा ती फरक तुला सांग पडतो किती शेवटी आई तू अग आई तू होणार ग अग आई तू होणार ग कोणीतरी येणार येणार ग पाहून घरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग पाहून घरी येणार येणार ग जबरदस्त परफॉर्मन्स झालाय. या परफॉर्मन्सनी या रंगमंचावरील वातावरण बदलून टाकलंय. एक अनामिक सुगंध सर्वत्र पसरलाय आणि या एव्हर फ्रेशनिंग परफॉर्मन्ससाठी गोदरेज एअर तर्फे हे गिफ्ट हॅम्पर देताना आम्हाला खूपच आनंद होतोय. प्रत्येक व्यक्तीची खरी ओळख ही त्याच्या घरापासून सुरू होते. घर छोटं असो किंवा मोठं, महत्वाची असते ती घरातील प्रसन्नता आणि ही प्रसन्नता येते ती हव्या हव्याशा सुगंधाने. त्यासाठी गोदरेज घेऊन आलंय एअर होम फ्रेग्रन्स. एकदा का हे तुम्ही घरात ठेवले की घरात फ्रेश सुगंध दरवळेल या एव्हर रिफ्रेशिंग परफॉर्मन्स सारखा. उत्तराताई, बहिणाबाईंसारख्या एवढ्या महान कवयित्रीचा आवाज बनून तुम्ही महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोचलात. हं. बहिणाबाई म्हटलं की उत्तरा केळकर ह्यांचा आवाज लोकांच्या कानी पडू लागला. हं, हं. हा, आणि असं आम्हाला कळलंय की आधी तुम्ही 2च गाणी म्हणणार होता हो. आणि मग सडनली असं काहीतरी झालं की तुम्ही 16 गाणी म्हटलीत. हो हो काय गोष्ट आहे ह्याच्या मागे? साधारण 78-79 साली बहिणाबाईचा लघुपट दूरदर्शनवरती आला आणि वसंतराव जोगळेकरांनी तो प्रोड्यूस केला होता. ओके. यशवंत देवांचं संगीत होतं आणि त्याच्यातनं डायलॉग नव्हतेच, सगळी 16ही गाणीच होती त्याच्यात आणि भक्ती बर्वेनी बहिणाबाईंची भूमिका केली होती. तर त्यावेळी मला एक दिवशी फोन आला यशवंत देवांचा की तुला 2 गाणी त्यातली गायची आहेत. लहानपणची बहिणाबाई दाखवली त्यात तुला गाणी गायची आहेत. तर मला फार आनंद झाला की दोन तरी मला गाणी मिळाली या चांगल्या फिल्मची आणि एक काव्याच्या दृष्टीने दर्जेदार एकदम काव्य होतं बहिणाबाईंचं. तर मला मिळाली याचा खूप आनंद झाला आणि मग 2 गाणी मी गायले. ज्या दिवशी रेकॉर्डिंग होतं, वेस्टर्न आउटडोअर म्हणून एक स्टुडिओ आहे फाउंटनला, तिकडे रेकॉर्डिंगला खूप मोठी माणसं जमलेली होती. म्हणजे यशवंत देव तर होतेच, करुणाताई त्यांचे मिसेस म्हणजे वसंतराव जोगळेकर त्यांच्या मिसेस, नंतर सोपानदेव चौधरी म्हणजे बहिणाबाईंचे सुपुत्र, नंतर भक्ती बर्वे, शफी नामदार आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर होते. तर एवढी सगळी मोठी मंडळी रेकॉर्डिंग ऐकायला आली होती आणि ते मी असे रेकॉर्डिंग रूममधनं आर्टिस्ट रूमकडे जात होते गाण्यासाठी. त्या पाठीमागनं धावत डॉक्टर काशीनाथ घाणेकर माझ्या आले आणि मला म्हणाले की ही तुला 2 गाणी मिळालेत ना, ही तू खरंच खूप चांगली गाण्याचा प्रयत्न कर. आत्ताच मी असं ऐकलं की कुठच्या तरी मोठ्या गायिकेकडनं गाणी उरलेली गाऊन घ्यायची आहेत, पण तू ही चांगली गाणी गा. तर काय सांगावं, तुला सुद्धा कदाचित मिळतील उरलेली 14 गाणी. आणि तसंच झालं. मला सगळी गाणी 14ही उरलेली गाणी मला मिळाली आणि 16ही गाणी गाण्याचं भाग्य मला मिळालं. क्या बात है, क्या बात. उत्तराताई, आज तुम्ही इथे आलात, आमच्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. तुमच्या गळ्यातून सुंदर सुंदर गाणी आम्ही ऐकली आणि तुमच्या आवाजाने ही महफिल एकदम बहरून निघाली. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि आमची अशी इच्छा राहील की पुढेही तुम्ही आमच्या ह्या कार्यक्रमात यावं नक्की. आणि छान छान तुमच्याकडून आम्हाला गाणी ऐकायची आहेत, गप्पा मारायच्या आहेत. हो, सो धन्यवाद. थँक्यू. रानात भेट झाली, राणीच्या पाखरांची